लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. काही मिनिटापूर्वीच हा मेसेज आलेला आहे. मेसेज पाहू शकता तुम्ही. डिअर कस्टमर डेबिटी पेमेंट म्हणजे गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 बघा. लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता असतो ₹1500 तो ₹1500 हप्ता क्रेडिट टू युअर अकाउंट. बघा डेबिटी गव्हर्नमेंट पेमेंट म्हणजे लाडकी बहीण योजनेची पेमेंट आणि ती सुद्धा आता कोणती पेमेंट आलेली आहे? जून महिन्याचा हप्ता. कोणता हप्ता आलेला आहे? जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे, जून महिन्याचा हप्ता. तर अखेरकार तुमची प्रतीक्षेला ब्रेक लागलेला आहे आणि आजपासून तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आताच काही मिनिटापूर्वी हा मेसेज आलेला आहे, तुम्हाला लगेच वाचून दाखवतो. ₹1500 जमा झाले लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये. आजपासून जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये हा मेसेज आलेला आहे. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता, एक गोष्ट लक्षात घ्या, मेसेज आता सहसा यायला बंद झालेला आहे. पण काही बहिणींना मेसेज येतात. ज्या बहिणींना मेसेज आला असेल त्यासुद्धा तुम्ही मेसेजमध्ये पाहू शकता. मेसेजमध्ये तुम्हाला मेसेज दिसेल ₹1500 रक्कम जमा झाली आहे असं. आणि ज्यांना मेसेज आला नसेल तुम्ही फोनपेच्या माध्यमातून किंवा CSC सेंटरला जाऊन एकदा खात्री करून चेक करू शकता. पण आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून सुरू झालेला आहे आणि 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहेत. तर या 12 जिल्ह्यातील बहिणींचे भरपूर मेसेज येत आहे. लाडकी बहीण योजनेचा आमचा हप्ता जमा झाला, आम्ही या जिल्ह्यात राहतो, आमच्या खात्यामध्ये ₹1500 रक्कम जमा झालेली आहे. मे महिन्याची रक्कम जमा झाल्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. भरपूर बहिणींना मेसेज येत आहे. तुम्ही सुद्धा मेसेज पाहत आहात स्क्रीनवर. तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल. जर मेसेज आला नसेल तर तुम्ही डायरेक्ट मोबाईलवर चेक करू शकता. पण या 12 जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तरच तुम्हाला हप्ता आला असेल, नाहीतर तुम्हाला उद्या हप्ता येईल किंवा परवा तुमच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे. आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होत आहे त्या जिल्ह्यांची नावं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर चला मग आपण जिल्ह्यांची नावं पाहूया. तर बघा सर्वात पहिला जो मेसेज आलेला आहे धुळे जिल्ह्याहून आलेला आहे. तर बघा या 3 जिल्ह्यांची नावं सर्वात अगोदर आली आहे. कोणकोणते जिल्हे आहे? धुळे जिल्हा आहे, नाशिक आहे आणि नंदुरबार आहे. या 3 जिल्ह्यांची नावं सर्वात अगोदर आली. भरपूर बहिणींचे मेसेज आलेले आहे, सर आम्ही धुळे जिल्ह्यात राहतो, आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, सरकारचं थँक्यू. नाशिक जिल्ह्यात आम्ही राहतो, आमच्या खात्यामध्ये आत्ताच काही मिनिटापूर्वी रक्कम जमा झालेली आहे नाशिकमध्ये. आम्ही नंदुरबार जिल्ह्यात राहतो आणि नंदुरबार जिल्ह्यामधून आम्हाला पैसे आलेले आहेत, सरकारचं धन्यवाद. तर बघा अशा भरपूर आपल्याला मेसेज पाहायला मिळाले आहे. स्क्रीनशॉटसुद्धा पाहू शकता तुम्ही, कमेंटसुद्धा पाहू शकता. आमच्या खात्यात हप्ता जमा झाला, जून महिन्याचा हप्त्याची रक्कम जमा झाली. तर बघा जून महिन्याचा हप्ता धुळ्यामध्ये जमा झालेला आहे. नाशिकमध्ये जून महिन्याचा हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. नंदुरबारमध्ये भरपूर बहिणींचे कमेंट येत होते की आम्हाला देखील हप्ता जमा झालेला आहे, हप्ता जमा झालेला आहे. तर अशा प्रकारे या 3 जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला असेल. जमा झाला असेल तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता आमच्या खात्यात हप्ता जमा झाला. जिल्ह्यांची नावं नक्की लिहा. पुढील जिल्ह्यांची नावं बघा. तुम्ही जर जळगावला राहत असाल तर जळगाववाल्यांसाठी तर अतिशय आनंदाची बातमी आहे. भरपूर बहिणींचे मेसेज येत आहे जळगावमध्ये की आमच्या खात्यात पैसे जमा झाले, आम्ही जळगावमध्ये राहतो. अहमदनगरमध्ये जरी राहत असाल तरी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण अहमदनगरमध्ये सुद्धा आता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहतो, आमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे. बीडमध्ये सुद्धा अशाच भरपूर बहिणी आहेत, त्यांचे कमेंट आलेले आहे की आम्ही बीड जिल्ह्यात राहतो, आमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे, सरकारचं धन्यवाद सुद्धा बोललेला आहे. तर अशा प्रकारे या 4 जिल्ह्यांमध्ये, या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा भरपूर बहिणींचे मेसेज आलेले आहे. अशा प्रकारे या 6 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल कमेंटमध्ये सांगा. पुढे जिल्ह्यांचे नावं बघा. नागपूर, नांदेड आणि कोल्हापूर. बघा नागपूर, नांदेड आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा बहिणींचे कमेंट यायला सुरुवात झालेली आहे. सर्व मला वाटत होतं की नांदेडमध्ये पैसे अजून जमा झाले नसतील, पण नांदेडमध्ये सुद्धा आता 2-3 बहिणींचे कमेंट आपण पाहतोय की नागपूर, नांदेड आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. नागपूरमध्ये सुद्धा भरपूर बहिणींचे पैसे आलेले आहे की आम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, आमच्या खात्यामध्ये जून महिन्याची रक्कम जमा झालेली आहे. नांदेडमध्ये सुद्धा जमा झाली आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा सुरू झालेले आहे. तुम्ही या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला सुद्धा हप्ता जमा झाला असेल. हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा. यवतमाळ, बुलढाणा आणि संभाजीनगर. आता बघा शेवटी 3 जिल्ह्यांची नावं बघा. यवतमाळ, बुलढाणा आणि संभाजीनगर.
आता या 3 जिल्ह्यांमध्ये जी रक्कम जमा झालेली आहे ती जून महिन्याचे 1500 रुपये यवतमाळमध्ये पण झाली आहे, बुलढाणामध्ये पण झाली आणि संभाजीनगरमध्ये पण झाली. शेवटी 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. आत्तापर्यंत जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत देखील तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली असेल. आता जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुम्हाला रक्कम जमा झाली असेल तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जिल्ह्यांची नावं नक्की लिहा. भरपूर बहिणी फक्त लिहून देतात की हप्ता जमा झाला, हप्ता जमा झाला, पण कोणत्या जिल्ह्यात झाला ते आपल्याला समजत नाही. कारण मी कमेंट पाहत असतो, तुमची कमेंट पाहतो की कोणाला कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा झालेला आहे. तर जिल्ह्यांची नावं कमेंटमध्ये लिहा. कमेंट ते तर तुमचं यवतमाळ असेल तर यवतमाळ लिहा, धुळे असेल धुळे लिहा, नाशिक असेल नाशिक लिहा, पुणे असेल पुणे लिहा. ज्या जिल्ह्यांची नावं आहे त्या जिल्ह्यांची नावं लिहा. आणि पुढे जून महिन्याचा हप्ता आला, 1500 रुपये जमा झाले, 1500 रुपयाचा हप्ता आलेला आहे, अशा प्रकारे तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आणि यामध्ये आता भरपूर बहिणींचे कमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे की आम्हाला हप्ता जमा झालेला नाही. तर एक प्रश्न, तुम्ही या 12 जिल्ह्यात राहत असाल, जर हप्ता जमा झाला नसेल ती गोष्ट समजू शकतो, पण या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का एक गोष्ट लक्षात घ्या. या योजनेमध्ये भरपूर बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. तुम्ही बातमी ऐकली असेल, काल पण मी तुम्हाला बोललो होतो की या योजनेसाठी भरपूर बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. का ठरलेल्या आहेत की त्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर त्यांना जून महिन्याचा हप्ता सुद्धा जमा होणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. महिला व बालविकास विभाग प्रत्येक जिल्ह्यात दिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जेवढे पण जिल्हे दिसतात प्रत्येक जिल्ह्यात 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक ऑफिस आहे. नंदुरबारमध्ये आहे, धुळ्यामध्ये आहे, जळगावमध्ये आहे, भंडारामध्ये, चंद्रपूरमध्ये, नांदेडमध्ये, लातूरमध्ये, सातारा, रत्नागिरी, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, जो पण तुम्हाला जिल्हा दिसतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ऑफिस आहे. ते आहे महिला व बालविकास विभाग ऑफिस. ऑफिसचं नाव लक्षात घ्या, महिला व बाल विकास विभाग एक ऑफिस आहे. त्या ऑफिसला तुम्ही एकदा जाऊन भेट करा. कारण जर तुमचा हप्ता बंद झाला असेल तर जर तुम्हाला हप्ता जमा होत नसेल तर तुम्ही त्या ऑफिसला जाऊन एकदा चौकशी करा की आमचा हप्ता बंद झालेला आहे. तर तुम्ही एकदा चेक करा आणि त्यांना विचारा एकदा कशामुळे आमचा हप्ता बंद केलेला आहे. कारण देतील, ते काही ना काही कारण असतील. 5 गोष्टी आहेत, तुम्हाला माहीतच असतील. पहिलं कारण देतील तुमचा उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. दुसरं कारण देतील तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर आहे. तिसरं कारण देतील तुमच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत आहे. चौथं कारण देतील तुमच्याकडे 4 व्हीलर आहे. 5वं कारण देतील तुमच्या नावावर शेती आहे, प्रॉपर्टी आहे. अशा 5 किंवा 6 कारणं आहेत पूर्ण टोटल. तर यापैकी कुठल्याही ना कुठल्या नियमांचं तुम्हाला कारण देतील. ती गोष्ट लक्षात घ्या. आता समजा तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतोय, तुम्हाला एक कारण दिलं की तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर आहे म्हणून तुमचा लाभ बंद केलेला आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नसेल आणि त्यांनी हे कारण सांगितलं की तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर आहे म्हणून तुमचा लाभ बंद केलेला आहे, तात्काळ त्यांना सांगा की आमच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीवर नाही, आमचा लाभ बंद केलेला आहे, पुन्हा आमचा लाभ सुरू करा, याला मी अर्ज करत आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तिथंच अर्ज करून द्यायचा. अर्ज भरून तिथं सांगायचं की आमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नाही. उदाहरण, या 5 नियमांपैकी जे ते कारण सांगतील तुम्हाला या कारणानिमित्त आम्ही योजनेपासून बाहेर काढलेला आहे, तर तुम्ही ते कारण शोधा आणि त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही लगेच अर्ज करा आणि त्यांना सांगा की आम्ही या योजनेसाठी पात्र आहोत कारण आमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नाही, किंवा जे कारण दिलं त्यावर आम्ही अपात्र ठरत नाही. तर असं तुम्हाला चौकशी करायची, कारण ते ऑफिस तुमच्यासाठी आहे, ते ऑफिस त्यांच्यासाठी नाही, तुमच्या सेवेसाठी ते ऑफिस खोललेलं आहे. त्यांचा एक टोल फ्री नंबर सुद्धा आहे. महिला व बाल विकास विभागाचा एक टोल फ्री नंबर आहे. प्रत्येक विभागाचा एक नंबर दिला जातो. तो नंबर सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर आहे बघा, तर नंबर आहे 181 नंबर आहे. महिला व बाल विकास विभागाचा जो ऑफिसचा नंबर आहे तो 181 नंबर आहे. त्या नंबरला एकदा कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही विचारा ऑफिस कुठं आहे. तिथं ऑफिसला प्रत्यक्ष भेट द्या आणि भेट दिल्यानंतर तुम्ही एकदा चौकशी करा. अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमचा का बंद झाला, का नाही बंद झाला, तुम्ही चेक करू शकता. माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांनाही माहिती पोहोचली पाहिजे सर्वांपर्यंत आणि सर्वांना याचा लाभ भेटला पाहिजे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही. जमा झाला असेल तर हो लिहा, नाही जमा झाला असेल तर नाही लिहा. जास्तीत जास्त माहिती शेअर करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.